जगह है, वहाँ पर हाथियों का निवास था। तो हाथियों का स्मरण शक्ति ज़्यादा होने के कारण ऐसे बताते हैं कि जो जहाँ पर रह चुके जो हाथी है अपना आदिवास कभी नहीं भूलते। तो 100-150 साल के बाद भी जो हाथी है अपने जगह पर रिटर्न आते हैं। यहाँ पे आप इस जंगल के जो रहस्यमय बातें हैं, नवेगांव बांध नेशनल पार्क की न्यू ये जो जंगल है, इसी जंगल में किसी झाड़ पर बैठ के इस नेशनल पार्क की नींव रखी गई। देख सकते हो आप कितना बड़ा है मैदान। यहाँ पर पहाड़ियों से झरने खोज खोज के जो पटेल साहब ने यहाँ पर लाके जो झरना है ये बनाया। और यहाँ पर अभी कलेक्टर साहब है। ये भालू के जिन्ना ये आड़े टेढ़े इस साइड के चढ़ते समय के दे सकते। आज मैं बहुत बेटर फील कर रहा हूँ। अच्छे लोगों के साथ जंगल सफारी करना और इनके साथ पैदल गश्त लगाना। हाय एवरीवन, अभी मैं इस वक्त मौजूद हूँ नवेगांव नागजरा टाइगर रिजर्व के जंगल में। और इस जंगल में मौजूद चूटिया गेट इसके उद्घाटन के लिए सकते आप मेरे पीछे में 1990 को इस जगह को जो है बांधकाम चालू हुआ था। लेकिन 1990 से लेके अभी तक की इस जो पर्यटक स्थल है इस गेट का जो उद्घाटन है अभी तक ही नहीं हुआ था। 37 साल के बाद आखिरकार जो इस गेट का जो उद्घाटन है आज 5 जून जो पर्यावरण दिन है इस दिन को देखने को मिल रहा है। और ये जो गेट है ये नवेगांव टाइगर रिजर्व की ये प्रमुख गेट मानी जाती है। इसे कहा जाता है चूटिया गेट। हम जाने वाले श्री डोंगरवार पाटिल साहेब इनकी समाधि की तरफ यहाँ से जो तकरीबन घने जंगल में बफर जोन में देखने को मिलता है। वहाँ पर जाके जो इस नेशनल पार्क की नींव कैसी रखी गई और किसका श्रेय उनको देना चाहिए इस नेशनल पार्क को, वहाँ पर जाके हम आपको सभी बताएंगे। तो फिलहाल अभी यहाँ पर कुछ अधिकारी है जो यहाँ पर देख रहे हैं। ये हो गया उद्घाटन, अभी गेट खुल चुकी है। और मैं आपको एक बात बताना चाहूँगा, इस गेट की खासियत आपको केवल महाराष्ट्र में एकमेव ये जंगल है जहाँ पर आपको हाथी देखने को मिलेगी, वो भी धूपकाले के दिन। खास करके जैसे ही अप्रैल मई का जब महीना लग जाता है उस टाइम यहाँ पर खास करके जो हाथी है। और माना जाता है कि 150 साल पहले यहाँ पर हाथ पंगड़ी करके एक जगह है, वहाँ पर हाथियों का निवास था। तो हाथियों का स्मरण शक्ति ज़्यादा होने के कारण ऐसे बताते हैं कि जो जहाँ पर रह चुके जो हाथी है अपना आदिवास कभी नहीं भूलते। तो 100-150 साल के बाद भी जो हाथी है अपने जगह पर रिटर्न आते हैं। तो महाराष्ट्र की एकमेव जगह मानी जाती है जहाँ पर हाथियों का जो आदिवास है अभी ये होने वाला है और हो भी सकता है। आपापलं झाड लावून त्याच्यासोबत पटापट सेल्फी पण काढून चला. काय होणार नाही की हे जे जसं ह्यांचं पण नॉलेज जंगलात फिरणं आणि हे ते बरंच आहे. आणि जे म्हणजे चितमपल्ली सरांसोबत जेवढे माजरावाडी फिरले म्हणजे फिरताना ऍक्च्युली हे फिरत होतं. कारण ते माजरा पाटील त्यावेळेस वयानं बरंच हे झाले होते, तर त्यांच्या स्टोरी ऐकल्या आणि फिरताना यांच्यासोबत फिरत होते सर. तिथे वरती येतात सर. हां सगळे आपण त्या याच्याबद्दल मी काय त्यावेळेस मंत्र्यांचं पत्र वगैरे घेऊन आलो. अच्छा ह्याच्यासाठी केलं होतं कसं बनलं त्याच्यासाठी आपण ते हे करून घेतलं होतं. आणि सर इथे 2 कोटी वर्षापासून जो प्राणी आहे म्हणजे आपल्या रिझल्ट तो या ठिकाणी पाहायला मिळते बनेगावमध्ये. अच्छा म्हणजे मध्य भारतामध्ये. आणि वॉटर मॉनिटर लिझर्डचा तो आहे असं. आणि रेड्डी साहेबांनी आमच्या सांगण्यावरून तिथे एक बंधारा बांधून टाकला. त्याच्यामुळे तो जो पाणलोट क्षेत्र आहे तो आपोआपच हे झाला म्हणजे डेव्हलप झाला. मॅडम तो थोडं दुरुस्त करावा लागेल. हे होतंय का लिकेज आहे. हां ते मधलं जे केटी येते ना तो पावसाळ्याने हे करून तिथे सर म्हणजे पृथ्वीवर जो माणसाला जो अन्न पहिल्यांदा भेटला तो अन्न तिथे आहे. आज वाईल्ड राईस देवधान नाही वाईल्ड राईस. आणि ते चितमपल्लीनी थोडंसं जागेमध्ये डेव्हलप केला होता, पण तो बंधारा बांधल्यामुळे तो जवळजवळ 1 एकरामध्ये आपोआपच वाढला. आणि 4 MM जे बेटकं आहेत मध्य भारतामध्ये ते तिथेच पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळे तो मॅन्डेटरी रिझल्ट तिथे आहे. आणि त्या तुमच्या घोडपडी आहेत, साप आहेत.
ते त्यांच्यामुळे तिथे आहेत. अच्छा, ये दे सकते हो आप। इतनी इन्फॉर्मेशन पता नहीं थी, इन्फॉर्मेशन पता चल गई कि वाइल्ड राइस यहाँ पर मौजूद है। लिजर्ड जो वाइल्ड लिजर्ड है, जो दुर्मिळ है, वो भी वहाँ पर मौजूद है। इथून घेऊन गेले. ते जे आपण हे करतो ना, ते टाइमलाईन मशीन सारखं ते असं हे करून ठेवतो. तुम्ही वेळ काढायचं हे सगळं नवीन जे आहे ते आपण तो वाघ वगैरे नेहमीच पाहतो. USP भाग नाही. बायोडायव्हर्सिटी आपण प्रमोट करताना बायोडायव्हर्सिटी आणि इथला इतिहास म्हणजे जो पुराण संस्कृतीपासून ह्याच्यापासून जो जपून ठेवलेला वारसा आहे आपला इथला गोंदिया जिल्ह्याचा, तोच आपण मोस्टली इथं प्रमोट करणार. देख सकते हैं आप यहाँ पर पहुँचने के बाद अभी जो माधीराव पाटिल इनके जो लड़के, उनके माध्यम से पता चला कि यहाँ पर जो वाइल्ड राइस, जो पुरातन जो पहला अनाज जो आदि मानव खाते थे, वो वाइल्ड राइस अभी भी यहाँ पर मौजूद है। और लिजर्ड और जो बहुत से जो बातें हैं अभी यहाँ पर मौजूद है, तो अभी इनके माध्यम से अभी भी पता चला, तो वहाँ पर जाके जो सभी जो चीज़ें हैं वहाँ पर अभी देखने वाले हैं। आगे चल के जो माधीराव पाटिल की जो कहानी है, और इसी जंगल में कई झाड़ पर बैठ के इस नेशनल पार्क की नींव रखी गई, और वो जो नींव रखी गई उसकी जो कहानी है, बड़ी रोमांचक कहानी है, मैं आपको बताना चाहूँगा। और इस कहानी में और इस ब्लॉग में आप बने रहिए, आपको मैं पूरी जो कहानी है माधीराव पाटिल की आपको मैं बताऊँगा। तो हम बैठ गए जिप्सी में। आज मैं पहली बार जंगल सफारी करने जा रहा हूँ। आई एम सो एक्साइटेड, फर्स्ट टाइम। तो लेट्स गो नवेगाव बांध नॅशनल पार्क जंगल सफारी। तो जे येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी जी सुविधा आहे, काय सुविधा आहे म्हणजे सफारीसाठी? आपण सध्या इथं म्हणजे जस्ट आज सुरुवात करत आहे आणि ह्याच्यानंतर आपण जे गेटचा विकास आहे, इथं जे वॉशरूम किंवा हे ते असलेल्या सगळ्याच गोष्टी आता सध्याच्या आहेत, आपण काही स्वरूपात सुरू केलेल्या आहेत. मोठ्या स्वरूपातली ज्या सुविधा आहेत त्या आपण विकास करणार. त्यामुळे आज आपण जे उद्घाटन केले आणि आपल्या इथे जे पर्यटक येत आहेत त्यांची संख्या आणि हे बघून आपण याचा विकास. सर सुविधा जसे आता जिप्सी वगैरे, तो आता जिप्सी इथल्या स्थानिकांना आपण प्रमोट करतोय की जिप्सी घेण्याबाबत. तसेच सध्या डिपार्टमेंट मार्फत एक जी बस आहे, त्या बस आपण इथं चालू करून देतोय नवेगाव बांध आणि इथल्या भागातून आपण बसची सुविधा करतो. स्थानिक लोकांनी जर सफारी जिप्सी घेतल्या लवकर तर आपण जिप्सी पण इथून सुरू करू. सध्या नवेगाव बांध मध्ये असलेल्या जिप्सी त्यांना आपण इथं काही दिवस अलाउड करणार आहे. अच्छा, तर सर जसं आपण आता जिप्सी अवेलेबल नाही आहेत आपल्याकडे, तर प्रायव्हेट गाड्यांना जसं बफर झोन पर्यंत जसं पवित्र आपलं जसं माधवझरी आहे एक तीर्थस्थळ म्हणजे पवित्र स्थळ, तिथपर्यंत भेट द्यायला आपण प्रायव्हेट गाड्या जेवढ्या जास्त जातील तेवढी बायोडायव्हर्सिटी इथली आपली खराब होत जाणार. कारण प्रत्येकाचे रिव्हर्स ऑन वेगळे असतात, प्रत्येकाचं मॉडेल वेगळे आहे आणि पावसाळ्यामध्ये त्यांची गाडी फसणं किंवा हे ते होऊ शकतं. कारण हे फॉरेस्ट रोड आहेत, आपण इथं कसल्याही स्वरूपाची रोड डेव्हलपमेंट करू शकत नाही किंवा करू पण नाही. त्यामुळे तिथल्या बायोडायव्हर्सिटीलाच धोका आहे. त्याच्यामुळे आपण इथं खासगी गाड्या आपण सध्या अलाउड करणार. म्हणजे माझ्या विचाराचा प्रश्न असा होता की आता सध्या जिप्सी अवेलेबल नाही आहे, तर कसं आहे जेपर्यंत त्याला डिपार्टमेंट मार्फत आपण बस सुविधा उपलब्ध करू. म्हणजे एकच बस जाणार का? एक बस जाणार, त्यात पर हेड आपण त्याची 400 रुपये तिकीट देणार, ज्याच्यात त्यांना चहा आणि नाश्ता पर्यटकांना मिळू शकतो. चार जंगल सवारी को तो अभी हम पहुंचे चूटा इस गांव। कुछ साल पहले यहाँ पर केवल एक ही घर था, अभी एक ही घर के 4-5 जो है यहाँ पर घर बन चुके हैं, यानी कि उसके फैमिली के मेंबर। इस साइड में कोई जंगल की ऐसी खासियत है, इतना रोमांचक जंगल देखने को मिलता है यहाँ पे। आप इस जंगल के जो रहस्यमय बातें हैं मैं आपको जरूर सुनाऊंगा। आगे में जो पत्थर की जो संरचना दिख रही है, इसको स्टेबल पत्थर कहा जाता है, यानी कि स्टेबिलिटी जो पत्थर है वो कहा जाता है। ऐसे जो असंख्य जो पत्थर है आपको जो कोर जोन में है ये देखने को मिलेंगे। और उसको पोकड़ी पहाड़ी ऐसे कुछ बोलते थे इस एरिया में कुछ साल पहले। पोकड़ी पहाड़ी इसका मतलब जैसे पत्थर एक के ऊपर एक कर जैसे रहते स्टेबल होके, वो ऐसे जो कुछ पहाड़ियाँ है वो आगे में देखने को मिलती है। पाटिल साहब इनके समाधि के नज़दीक अभी हम पहुँचे हैं स्वर्गीय माधवराव पाटिल साहब इनके समाधि पर। दरअसल इस नवेगांव बांध नेशनल पार्क की नींव, ये जो जंगल है, इसी जंगल में किसी झाड़ पर बैठ के इस नेशनल पार्क की नींव रखी गई। दरअसल ये बात है
1967 यानी कि 1967 की। दरअसल महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहब जब उनको शिकारी का शौक था, तो जब भी वो विदर्भ में आते थे तो तभी उस टाइम वो हमेशा माधवराव जी पाटिल डोंगरवार साहब है इनके साथ शिकार के लिए जाते थे। तो 1967 की बात है, उस टाइम उन्होंने मचान बना के किसी जंगल के झाड़ पर बैठ के उन्होंने शिकार की जो है बहुत देर तक के राह देखा। तो शिकार न आने के कारण वो हताश हो गए। फिर तभी माधवराव पाटिल साहब उन्होंने बोले कि ऐसे अगर जानवर दुर्मिल होने लगे तो कैसा होगा, अगर ऐसे जानवर ख़त्म होने लगे तो इसके बाद मैं कभी शिकार नहीं करूँगा। तो जब मचान पर बैठे वसंतराव नाईक साहब और माधवराव जी डोंगरवार साहब, इन्होंने तब ये बात बोली, तब जो वसंतराव नाईक साहब ने बोले कि अगर ऐसी बात है तो सच में दुर्मिल हो जाएंगे। तो तभी डोंगरवार साहब ने बोला है कि इस जो जगह को है ये थोड़ा राष्ट्रीय उद्यान की जो है, इसको राष्ट्रीय जो उद्यान है ये बना दीजिए। तो तभी वसंतराव नाईक साहब ने बोले कि अगर राष्ट्रीय उद्यान हो जाएगा तो आपको शिकार करने नहीं जमेगा। तो उसी टाइम इसी जंगल में झाड़ के ऊपर बैठ के जो है इस नेशनल पार्क की नींव रखी गई। तो उसके बाद जो बाड़ा साहेब तिरपुड़े हैं उनको प्रस्ताव देके 1975 में जो नवेगांव राष्ट्रीय उद्यान है इनकी स्थापना हुई। तो ये पूरा जो श्रेय है माधवराव पाटिल साहब इनको जाता है। और ऐसा भी बोला जा सकता है कि माधवराव पाटिल की तुलना आप जिम कॉर्बेट से भी कर सकते, क्योंकि जिम कॉर्बेट साहब भी एक बहुत बड़े हंटर थे। और भारत का सबसे पहला जो नेशनल पार्क है, एक शिकारी कैसे संरक्षता बना जंगली जानवर का, वैसे ही माधवराव पाटिल साहब ये भी एक शिकारी थे। वो भी जिम कॉर्बेट की तरह ही उन्होंने जो संरक्षण है जंगलों की और जंगली जानवरों की उन्होंने नींव रखा। तो जिम कॉर्बेट साहब ने जैसे हेली नेशनल पार्क जो भारत का सबसे पहला नेशनल पार्क है 1936 में बनाया था, वैसे ही एक शिकारी होने के बावजूद भी डोंगरवार साहब ने जो है एक नेशनल पार्क की नींव रखा। तो अभी हम जाने वाले हैं उनके समाधि की तरफ, और देखा आपको दिखाने वाली समाधि ये देख सकते हैं आप। उनका जन्म 1922 और जो मृत्यु है 2006। ऐसे महान इंसान को अरण्य पुत्र का जो किताब है इन महान इंसान को दिया गया। तो अभी बहुत सी जो बातें हैं उनकी त्याग समर्पण की अभी मैं अपनी चैनल के माध्यम से आपको बताने जाऊंगा। जब 1973 में नेशनल पार्क घोषित होने के बाद यहाँ पर काफ़ी जो जंगल है राष्ट्रीय उद्यान हो गया, और उसके बाद जो जंगली जानवर की जो तादाद है ये दिन ब दिन बढ़ने लगी। उसके चलते हुए यहाँ पर अभी हम जा रहे माधवझरी की तरफ। तो यहाँ पर कुछ साल पहले बाम्बू के बहुत पेड़ थे। माधवझरी यानी कि झरना यानी कि पानी है तो प्यास है। तो असंख्य जानवर की प्यास बुझाने के लिए माधवराव पाटिल ने, जो साहब थे माधवराव पाटिल साहब, उन्होंने यहाँ पर झरना बनाया। ये हाथों निर्मित झरना है और इसकी कहानी एक त्याग, समर्पण और बेजुबान जानवर के लिए एक प्यार, निस्वार्थ प्यार यहाँ पर देखने को मिलता है। तो कुछ साल पहले यहाँ पर बहुत से बाम्बू के पेड़ थे। तो बाम्बू के पेड़ कुछ कटाई होने के बाद जो यहाँ पर एक जाम्बूड़ झरी करके एक झरना था। जाम्बूड़ झरी यानी कि उस जाम्बूड़ के झरी के नज़दीक में बहुत से जो जाम्बूड़ के पेड़ थे, जाम्बूड़ के। तो यहाँ पर बाम्बू कटाई होने के बाद देख सकते हैं आप, बाम्बू कटाई होने के बाद यहाँ पर जो झरने के जो नाली रहते, पानी जहाँ से बहता है, वहाँ पर कुछ तो जो हरापन रहता है एक वनस्पति में, वहाँ पर जमा होने लगा। और उसके चलते हुए जो जाम्बूड़ झरी है वो दिन ब दिन सूखने लगी। और सूखने के बाद जहाँ पर वो जाम्बूड़ झरी में जो पानी पीने के लिए जानवर आते थे वो वहाँ पर आना कम हो गए। वहाँ पर
जैसे बाम्बू कटाए होने के बाद जैसे वो वहाँ पर पानी आता था, जाम्बुड़ झरी वहाँ पर फूल रहती थी, वो कम रहना चालू हो गए। वहाँ पर पानी जो रहता था वहाँ पर पूरा सूखने लगा। तो कैसा है, वो यहाँ पर जो एनिमल के लिए सुविधा थी पानी पीने की, वहाँ पर वो कम होने लगी। तो उसके चलते हुए जब ये महादेवराव पाटिल साहब को पता चला कि नहीं, जानवर को पीने का जो पानी की सुविधा है, जाम्बुड़ झरी ये सूखने लगी। तो उन्होंने सोचा कि पानी पिलाने से सबसे बड़ा पुण्य कोई नहीं है। और इसी सोच के हिसाब से उनकी उम्र काफ़ी बूढ़े हो चुके थे वो, और काफ़ी बूढ़े होने के बाद उन्होंने उस उम्र में भी अपने गांव के कुछ लोग, 4-5 लोग, उन्होंने जो जाम्बुड़ झरी थी पूरी तरीके से सूख गए, उसको तकरीबन भले धूप काले में तकरीबन 2 महीने यहाँ पर रुक के दिन भर काम करते थे पटेल साहब, और रात को यहाँ पर ही सोते थे। तो ऐसा जो त्याग है उनका इस माधव झरी के माध्यम से देखने को मिलता है। तो रात को दिन भर यहाँ पर रुकते थे, दिन भर काम करते थे, और रात को जो है यहाँ पर सोते थे। तो जो खाना वाना है डब्बा वगैरह उनके जो साथी थे वो लाते थे। तो उस उम्र में भी उनकी तबीयत खराब होने के बावजूद भी उन्होंने वहाँ पर काम किया। किसके लिए? बेजुबान जानवर के लिए। तो उन्होंने फिर रात दिन काम करके जो जाम्बुड़ झरी है उसको पूरी तरीके से साफ किया। वहाँ पर जो गार बैठी थी बाम्बू के पेड़ की, वो पूरे उन्हें खुरदना चालू किया। और उनको झरनों की नॉलेज थी कि पहाड़ियों से बहने वाला जो झरना है वो किस माध्यम से बहता है और किस जगह से गुजरता है। तो उन्होंने, क्योंकि उनके जो दादा दादा वगैरह थे, उन्होंने तो नवेगांव बनाया था। तो उन्होंने फिर उस झरनों का शोध लगाया। फिर उस झरनों को जो है जाम्बुड़ झरी की तरफ बढ़ाने की जो है उन्होंने 2 महीने तक के काम किया। जैसे जाम्बुड़ झरी है, जैसे पहाड़ियों से बहते हुए पानी आ रहा है, तो उसको उनको नॉलेज था, तो उन्होंने जाम्बुड़ झरी की तरफ बढ़ाया। और बड़े धूपकाले के दिन 2 महीने अपने 2 साथियों के साथ उन्होंने दिन रात मेहनत करके जो जाम्बुड़ झरी है वो उसको साफ करके उसको अच्छे से बना के उसको फिर से तैयार किया। तो ये बेजुबान के लिए जो प्रेम और जो त्याग है यहाँ पर देखने को मिलता है। 2 महीने रात दिन मेहनत करके जो जाम्बुड़ झरी है वो तैयार किया। तो तैयार होने के बाद जो अधिकारी थे फॉरेस्ट के वो मिलने के लिए आए। फिर मिलने के बाद उन्होंने उनको कहा, पटेल साहब जो फॉरेस्ट डिपार्टमेंट को करना चाहिए वो आपने जो है वो करके दिखाया। तो इसका जो आपका जो लागत लगी, खर्च लगा, वो हम आपको देने के लिए तैयार हैं। तो उस टाइम पटेल साहब ने बोले कि मुझे ये जो पैसे की कोई ज़रूरत नहीं है, केवल जो मेरे मजदूर हैं उनकी जो मजदूरी है आप दीजिए। तो ऐसा कहकर जो पटेल साहब ने जो अपना जो श्रेय है वो नहीं लिया, और उन्होंने कहा कि मेरे बाद इस जो जाम्बुड़ झरी को है वो आप संभालिए। जब जाम्बुड़ झरी पटेल साहब ने बना के तैयार किया, उसके बाद उसका जब उद्घाटन हुआ और उस जाम्बुड़ झरी को नाम दिया गया माधव झरी। और माधव झरी आज इस जंगल में हर जानवर को शांत करने वाली और हर प्यासे जानवर की प्यास बुझाने वाली जो झरना है माधव झरी, ये देखने को मिलती है। अभी हम जाने वाले हैं माधव झरी की तरफ ही जा रहे हैं। काफ़ी घना जंगल है और हम काफ़ी
काफ़ी ग्रुप में है। तो आपको माधव झरी की जो क्या है रे भाई, क्या है टाइगर रिजर्व है भाई, टाइगर रिजर्व में से पैदल घूम। तो आपको जो कहानी है माधवराव पाटिल साहब की समझ में आई होंगी। और इसके चलते हुए इस जंगल की जो कहानियाँ चितमपल्ली साहब ने जो लिखी है वो सुनने में और समझने में बड़ा रोमांचक लगता है। आपको मैं थोड़ा कहानी भी बताते जाऊंगा और आजू बाजू का जंगल परिसर है वो भी मैं आपको दिखाते जा रहा हूँ। 100-150 साल पहले इसी जंगल में जो हाथी थे यहाँ पर रहा करते थे और उनको पकड़ने के लिए यहाँ इसी जगह में और इसी एरिया में जो हाथ पंगड़ी करके यहाँ पर एक एरिया देखने को मिलता है जहाँ पर हाथियों को पकड़ा जाता था। तो उसी के चलते हुए यहाँ पर अधिवास होने के कारण हाथियों का हर साल विदर्भ का और महाराष्ट्र का एकमेव जंगल है जहाँ पर हर साल जो हाथी है कर्नाटक से हाथी यहाँ पर आते हैं। क्यों? क्योंकि हाथी की स्मरण शक्ति अच्छे बोलते हैं और अपने पैर के माध्यम से या फिर उनके सेंसर रहते पैर में, उनके माध्यम से वो पता लगा लेते हैं कि पानी कहाँ है और अपने जो पूर्वज की जो जगह है वो पहचान लेते हैं। देख सकते हैं आप मचान, यहाँ पर आप आके जो जंगली जानवर की जो मूवमेंट है इसके माध्यम से देख सकते हैं। ये देख सकते हो आप कितना बड़ा है मचान। अभी हम पहुंच गए झरना जिसे कहा जाता है माधव झरी। ये देख सकते हैं आप यहाँ पर पहाड़ियों से झरने खोज के जो पटेल साहब ने यहाँ पर लाके जो झरना है ये बनाया और यहाँ पर जो असंख्य जानवर है इसी झरने में आकर जो पानी है वो पीते हुए देखने को मिलते हैं। तो देख सकते हैं आप काफ़ी जो लोग हैं यहाँ पर। यहाँ पर अभी कलेक्टर साहब है, डीएफओ सर है और यहाँ पर पूरे फॉरेस्ट वाले हैं। मधुमक्खियाँ थोड़ा संभाल के, ये देख सकते हैं आप पर मधुमक्खियाँ, ये भी पानी पीने के लिए है। थोड़ा संभाल के, छेड़ो छाड़ो मत उसको। पानी पीने का है क्या पूरी? पानी पीते हैं ना, पीने का पानी पीते शुद्ध पानी है ना, क्योंकि वो पूरा जमीन से निकलता हुआ आ रहा है ना। ये देख सकते हैं आप पूरा पानी, यहाँ पर पानी का स्वाद। हम भी थोड़ा पानी का स्वाद लेंगे, थोड़ा देखो पानी। हे देख सकते हो अभी पी रहा हूँ मैं माधव झरी का पानी। थोड़ा फ्लेवर थोड़ा सा बराबर ताज़ा पानी है ना, अब फिल्टर करके पी रहे तो खराब हो जाएगा। यहाँ पर ये पानी है, ये जाम्बुड़ झरी। यहाँ पर पहले से गड्ढा था, तो यहाँ पर पटेल साहब ने जो मेहनत करके ये जो झरना है ये बनाया। ये देख सकते हो आप कितना घना जंगल। शायद अभी यहाँ पर कोई भी जानवर हमको चुपके से देख रहा होगा। ऐसे बोलते हैं कि जंगल में आप जब भी जाते हैं अगर आपको टाइगर नहीं दिखता, लेकिन टाइगर आपको कई बार दिख चुका रहता है। ये वो जाम्बुर झरी है जो घने धूपकाले में भी और किसी मौसम में भी कभी नहीं सूखती, क्योंकि इसका रीज़न है पहाड़ियों से बहते हुए आने वाला झरना। ये देख सकते हैं अभी झरने के माध्यम से जो पानी आता है वो यहाँ पर इकट्ठा रहता है। इसलिए जो जंगली जानवर है उनकी प्यास बुझाने के लिए सबसे बड़ा जो साधन है ये
माधव झरी ये देखने को मिलती है। त्याला का म्हणतो आपण ब्लॉक ते रिझर्व व्हायचे आणि तिथे ते शिकार करायचं. किंवा मग एखादा समजा हे असलं आदमखोर असला किंवा खूप त्रास देणार असला त्याच्या सिक्युरिटी कलेक्टर साहेब त्यांना हे करत होते, म्हणजे बोलावून घेत होते. तर त्यांची आणि तिरपुडेंची आणि वसंत नाईकांची खूप दोस्ती होती ते त्या काळामध्ये राजकारणामध्ये होते. तर त्यांना असं वाटलं की आता ह्या जंगलामध्ये प्राणी वगैरे कमी होत आहेत, आपण थोडंसं आपण शिकारी बंद करू आणि ह्या जंगलाला स्टेट पार्क म्हणून तरी कमीत कमी आपण हे करू म्हणून त्यांनी एक इच्छा व्यक्त केली तिरपुड्यांजवळ. तर तिरुपतींनी मग त्यांनी पत्र पाठवला पाटलांना, मी ते आणलो आहे दाखवायला. हे 17 ऑगस्ट 1968 आहे. यह दोस्तों हमारे जो माधवराव पाटिल जंगलवाल साहब उनके परम तर आहे ना तिरुपतीचं आहे. तर त्यांनी मग वसंतराव नाईकांना इथे शिकारीसाठी म्हणून बोलावलं तिरपुडेंनी. आणि तिथे सर एक मचान रांजीचं झाड आहे ना, तिथे रानगावा मारला होता त्या नेमकं. आणि त्यावेळेस टेलिफोन वगैरेची काही व्यवस्था नव्हती. तर पाटलांनी नवेगाव बांधवरून पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन टेलिग्राम केला की वाघाने किल केलाय, तुम्ही साहेबांना मुख्यमंत्र्यांना घेऊन या म्हणून. तर तिरपुडे साहेबांनी लगेच त्यांना घेऊन आले. तिसरा दिवस होता. तर तिथे बसले ते त्या रांजीवरती आणि समोर ते रानगावा मारला होता त्याने शिकारीसाठी. तर ते वाघ त्यांच्या मचानीच्या खाली आले, एकदम खाली आले. आणि मग नंतर मग एक वाघीण जे होती ते म्हणजे फिमेल असतील, जे 2 पिलं असतील, ती त्याच्याकडे जायला लागलं. त्यांनी रायफल उचलली मुख्यमंत्र्यांनी. पण नेमकी ते जे आपण लपन करतो ना, त्या लपन करण्याची जी फांदी असते ती खाली पडली ते रायफल लागून आणि ते वाघ पडून गेले. त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हटलं पाटील इथे बसा म्हणते, थोडं आपण चर्चा करू म्हणजे त्या वेळेविषयी. आणि तिथेच दोघे जण बोलत राहिले. जवळजवळ 1 तास ते त्या मचानावर खाली नाही आले. आणि त्याच्यामध्ये मग ठरवलं की हा आपण याला स्टेट पार्क ह्या जंगलाला करू म्हणून त्यांनी मनोदय त्यांनी व्यक्त केला. तर पाटील म्हणे मी आता गेस्ट हाऊसला जात नाही. गेस्ट हाऊस इथे होता तुमच्या नायगावच्या पलीकडे नाही बिळखिडकीला. तर तिथे तिरपुडे थांबले होते मिनिस्टर. तर हे यांचाही मुक्काम तिथे होता. पण हे मग तिथे गेले नाही. पाटील म्हणजे मी तुमच्याकडे थांबतो रात्री. तर आमचं घर काही एवढा काही चांगला होता, शेतीचा शेतकरी आम्ही. तर पाटील म्हणतात आमच्याकडे झोपायची हे खटले बिटले नाहीत, तर झोपता येत नाही. पाटील मध्ये आपण खाली बिछाना टाकू आणि ते झोपू म्हणे. तर तिथे ते झोपले. आणि सकाळीच त्यावेळी DFO पटवर्धन होते. त्यांना सांगितलं की तुम्ही तिरपुड्यांना घेऊन सकाळी या इथे. आणि पवनीमध्येच याला स्टेट पार्क करण्याचा निर्णय झाला. आणि त्याचं हे पत्र वगैरे ते तर त्याच्यातून हे. तर त्यावेळेस त्यांच्याकडे एक भोसले म्हणून एक राज्यमंत्री होती सर, ते कोल्हापूरच्या होत्या. त्यांना शिकायचा खूप शौक होता. त्या मॅडम होत्या पण त्यांना. तर इथे एक मठ आहे, अजूनही त्यांचा तिथे मठ आहे, तो त्या झाडाजवळ. तिथे म्हणजे जमिनीमध्ये खड्डा करून तिथे ते बसायचे आणि इथे शिकार करायचे. हो. तर नंतर मग चितंपल्ली सर आले. चितंपल्ली सर आल्यानंतर 1972 मध्ये खूप मोठा दुष्काळ पडला. आणि त्याच्यानंतर हे सर्व इथे वानरं हे गवे वगैरे मरायला लागले. ते सांबरांचे कानं सुद्धा सुकून गेले सर, त्यांना पाणी मिळाल्यामुळे अगदी हे होऊन गेले. जसं आपण हे वाढलेलं पानं पाहतो ना, तशी त्यांची अवस्था आली. मग टँकरनी पाणी पुरवण्याचा प्रयत्न केला, पण तितक्या प्राण्यांना किती पाणी पुरवणार. आणि रस्ता इतका चढावाचा, तिथून पूर्ण टँकर भरून येऊ शकत नव्हता. मग एक दिवस मग इथे आले आणि दोघेही बसले पाटलांसोबत चितंपल्ली, की आपण का इथे कसं करता येईल पाण्याचा उपयोग. म्हणजे मी फोडून पाहतो दगड. मग चितंपल्लींनी एक त्यांच्याजवळ विषय ठेवला. त्यांना संस्कृत ग्रंथाचा खूप अभ्यास होता. तर वऱ्हामीर म्हणून जे पर्यावरण आणि जल पाण्यावर अभ्यास करणारे जे हे होतं पंडित तुमच्या विक्रमादित्याकडे, तर त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलं होतं की आंजण्याच्या झाडाच्या 5 हात त्यांच्याकडे माप म्हणजे फूट वगैरे मीटर नाही, 5 हात दूर 2 पुरुष खोल जर खड्डा केला तर तिथे पाणी लागते असं त्यांचं हे होतं, म्हणजे लिखाण म्हणजे अभ्यास. पाटील हे इथे एक राजा आहे सर, तिथेच 3 महिने राहिले. ते आलेच नाही 3 महिने, तिथेच राहिले. फक्त सकाळी एक डबा आणून द्यायचा, मी किंवा तो भीमसेन आणून देत असे. आणि त्यांनी ते दगड वरपासून खालतीपर्यंत दगड होता. तर त्यांना छेन्या वगैरे हे सर्व हाताला फोडे आले.
रक्त वाहू लागला. मग चिदंबरी साहेब म्हणतात पाटील राहू द्या म्हणते, आता हे सोडून द्या प्रयत्न, पाणी लागणार नाही. आणि त्याची खोली जवळजवळ 10-11 फूट झाली होती. नाही म्हणते ते तुमच्या तेवढ्या मोठ्या विद्वान व्यक्तीनं जर हे लिहून ठेवलं आहे तर पाणी लागेल. मग त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, हे लाकडं गोळा करायची, त्याला आगी लावायचे आणि ते फोडायचे. फक्त 3च माणसं, पाटील आणि त्याच्याबरोबर 2 माणसं. तर इथे सर 15 फूट खोलामध्ये त्यांना भरपूर पाणी लागला 3ऱ्या-4थ्या दिवशी. आता तो त्या 15 फूट खोलामध्ये कसं पाणी पितील हा प्रश्न निर्माण झाला. आणि हा पाणी खालती कसा उतरवायचा तो एक प्रश्न, म्हणजे तेवढे दगड कसा फोडावा जातो, हे 2 त्यांच्या समोर प्रश्न होते. मग त्यांनी हे पाईप हे असतात ना बांबू त्याला आतून पोकर तयार केले पाईप. आणि सर आता तुम्ही पाहिलं का इथे ते कॉन्क्रीट आहे, तर तिथून पाईपलाईन अशी आलेली आहे आणि खालती आणली आहे. जसं आपण एखाद्या ड्राम मधून पाणी ओढतो ना आणि नंतर तो सायपनिंग, त्या पद्धतीने तो पाणी येत आहे सर. वास्तविक पाण्याचा प्रस्रोत इथे आहे, आपल्याला पाहता येऊ शकते. तर त्या पद्धतीने हा झरा तयार केला त्यांनी. आणि मग पाटील साहेबांचंच नाव त्यांनी, मग शिवणकर होते त्यावेळेस इथे आमदार, आणि त्यांची एक रोजगार मी याचे ते अध्यक्ष होते कमिटीचे. तर ते 32 आमदार होते. मृणाल गोरे आणि शिवणकर साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे पाण्याचं त्या दिवशी सुरू केलं आहे. तर अशी याची थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली हिस्ट्री आहे. त्याच्यानंतर सर हे जसे पत्र आहेत तसे काही हस्तलिखित आहेत का त्या काळातली? कारण काय सध्या आपल्याकडे हे सुरू आहे की एक अभियान सुरू आहे सर. त्याच्यामध्ये असे हस्तलिखित असतील तर ते आपण जतन करून ठेवण्यासाठी फक्त स्कॅन करून, हस्तलिखित तुमच्याकडेच ठेवा पण त्याचं स्कॅन करून आम्हाला पाहिजे. चितंपली सर ते आदिवासींमध्ये खूप मिक्स व्हायचे. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांनी आपल्या हे कायद्याचा कधीच हे केला नाही, म्हणजे उपयोग त्यांच्या जीवनामध्ये. आता एकदाचा एक प्रसंग सांगतो. चिलम तलाव नावाचं एक गाव आहे, तिथे अलमेलकरांचं नाव ऐकलंय सर, जगप्रसिद्ध चित्रकार अलमेलकर. ते आले NIC दिवाळीमध्ये आणि तिथे कार्यक्रम होता एक. आता त्या कार्यक्रमामध्ये माडी आरेफ होते आणि जाधव म्हणून एक आरोप होते आणि यांचं आता जाण्याची व्यवस्था केला त्यांनी. तर आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर ते कसं असं त्या कार्यक्रमामध्ये एक मान्यवरांना हे याचं द्रोण असते ना मोहाच्या पानाचं, त्या द्रोणामध्ये थोडीशी दारू देतात त्याची आपली मोहाची आणि ती प्यावं लागते गुडभर, म्हणजे त्यांचा मान झाला तो. तर माडीसाहेब म्हणतात, पाटील म्हणतात, दादाच म्हणाले साहेब तर पित नाही, मग त्यांचा ते अपमान होईल आदिवासी लोकांचा. मग कसं, मग मी लगेच त्या जो लग्न लावणारा पुजारी आहे ना त्याला भेटलो. म्हणतो ते तर शिवत नाही. नाही दादा म्हणजे तुम्ही तसं नको, म्हणजे हा जो बोट आहे म्हणजे तो त्या दारूमध्ये असं डुबायचा म्हणे आणि वर येऊन फक्त नमस्कार करायचा, मी झाला म्हणते आमचं ते. तर असे आणि सर त्यांच्या एरियातल्या लग्नपत्रिका ज्या आहेत ना आदिवासींच्या, त्या नेहमीच त्यांच्या टेबलवरती राहायच्या आणि एकही लग्न त्यांनी चुकवलेलं नाही. म्हणजे कोणाला तरी पाठवलं. एक नवखरे नावाचं त्यांच्याकडे एक गार्ड होता, जाधव साहेब होते, त्यांच्यावर माडी साहेब होते, त्याच्या पुन्हा दुसरे एक पठाण म्हणून AS पठाण म्हणून होते गोंदियाचे. तर त्यांना ते त्या लग्नाच्या कार्यक्रमाला पाठवत होते. म्हणजे इतका प्रेम होता लोकांमध्ये आणि त्या प्रेमातून हा सगळा विकास झाला आणि त्यांना एवढी माहिती मिळाली, इतके पुस्तकं त्यांनी लिहू शकले. हा त्याचं महत्व आहे. ओळखतच नव्हते. आणि त्याच्यानंतर सर गेल्यानंतर पुन्हा एक प्रसंग आला. इथे रशियन लोकांचं एक हे होतं सर, भिलाईला ते रशियन लोकांच्या ताब्यामध्ये होतं. तर ते इथे शिकारी यायचे आणि ते गव्यांच्या ह्या मुंडक्या ज्या आहेत त्या कापून घेऊन जायचे. तर त्यांचा तो कार्यक्रमच. आता ते रशियन लोक आणि त्यांच्याकडे त्यांच्यावरती कारवाई करायची कशी आणि त्यांच्याकडे आधुनिक बंदुका सर्व, त्यांचा आपण प्रतिकार करायचा कसा. तर ते पाटलांनाही चिंता वाटली ते कसं होईल म्हणून. एक दिवस 16 गवे त्यांनी मारून टाकले, 16 गवे, आणि त्यांचे ते मुंडक्या कापून घेऊन गेले. तर पाटलांनी मग मुख्य वन संरक्षक होते घाणेकर साहेब, ऐकलं असेल नाव कधी, त्यांना पत्र लिहिलं सर त्यांनी घाणेकर सरांना की यांचा आम्हाला बंदोबस्त आपण की आपण हे कसं करायचं. ते घाणेकर साहेबांनी मग त्याच्यावरती कारवाई सुरू केली. मग आता यांचा बंदोबस्त कसा करायचा. तर आमच्याकडे बंदुका होत्या मॅडम पाटलांकडे. तर पाटील स्वतः बंदुका घेऊन वन विभागाच्या गाड्यांमधून त्याच्यात शेवटी 15-20 दिवसानंतर एकदा त्यांची मुठभेट झाली आणि एकामेकावरती फायर केल्या त्यांनी. हो, ह्या तुमच्या घोडेदेवीच्या रस्त्यावरती. आणि त्याच्यानंतर ते लोक आले नाही, मग बंदोबस्त झाला. तर अशा याच्यातून हा पार्क आपण तयार केलाय आणि आज
म्हणजे चितंबली गेल्याच्या नंतर जे ह्या स्थानाला जो महत्त्व तुम्ही देऊन राहिल्या, ते आता हे अधिकारी सगळं त्याच्यावरती म्हणजे त्यांनी फोकस केला म्हणून हे होऊ शकलं नाही, ते शक्य नव्हतं. हे प्रश्न तोच आहे की वारसा जो आहे, आपण वारसा विसरलो तर आपल्याला भविष्य नाही राहत. त्यामुळे आपण जो आपला वारसा आहे तोच आपण जपायचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे आता जे तुम्ही सांगितलं हे आपण दस्तावेज करून आपण नवेगाव बांधला. चितंपल्ली सरांच्या नावानं एक स्मृती म्हणजे सगळंच पूर्ण तो पार्क कम्प्लीट पुस्तकांचं गाव म्हणून पण आपण ह्याला मान्यता दिलेली आहे. सर जिथं राहिले ते प्लस अजून हे जसे तुम्ही आता हस्तलिखित दिले हे तिथं आपण त्याच्यात आणलं. हे पार्क झालं कसं म्हणजे शेवटी आपल्या जुन्या पिढ्यांनी जे संवर्धन केलेलं आहे ते आपण आता शिकलं पाहिजे, ह्याच्यातून आपण पुढे केलं पाहिजे. तर ह्याच्यातून आपण ही गोष्ट म्हणजे इथं माधवझरी दाखवायचे, जेणेकरून एक वॉटर होल दाखवणं हा ह्याचा उद्देश नाही. इतिहास, वारसा ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला म्हणजे पुढलं प्लॅनिंग किंवा हे ते करायला मार्गदर्शन मिळत राहतं. म्हणूनच आपण हे सुरू केलं. याचं हे पूर्वी शिकारीसाठी अलाउड होतं. हे पूर्वी हे म्हणजे गेम लायसन्स वाल्यांना ते ब्लॉक रिझर्वेशन म्हणून 1 महिन्याचं हे देत होते. 71च्या आधी सुद्धा म्हणते काय 71च्या आधी 71च्या आधी कारण की 73ला टायगर रिझर्व झाला ना, आणि मग ते बंद झालं. एकदा त्याच्यानंतर पाटलांना 73ला इंदिरा गांधीनेच केलं ना अटॅक झाला होता, नॅशनल पार्कची घोषणा. त्यावेळेस त्यांनी मारला होता तो भाग. पण त्यानंतर म्हणजे विकासाचे विविध टप्पे आहेत त्याच्यामध्ये. हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्याच्या आधी नॅशनल पार्क नंतर सँच्युरी तयार झाली. सेंचुरी झाली. त्यावेळेस तुम्ही घेऊन गेलो होतो. वाईल्ड लाईफ सँच्युरी झाली जवळचा. यातला काही भाग सुटला, काही आग्रा आणि हा भाग सुटला होता. नंतर मग ते टायगर रिझर्व झालं, टायगर रिझर्व बफर झालं. आता महत् प्रयासाने हा म्हणजे आतापर्यंत अंधारात नव्हता. आम्ही बाकीच्या ठिकाणी उजेड करत होतो. बाकीच्या ठिकाणी नळेगाव मध्ये नागझिराच्या बाजूने अजून 2 सँच्युरी झाल्या. इथे सुद्धा एक नॅशनल सँच्युरी झाली, बफर झाला. ठीक आहे. आणि प्रोटेक्शन साठी हे जास्त महत्वाचं होतं. तर पाहता तुम्ही जंगल जळलेलं आहे सगळीकडे. आता नाही जळत. आता हे पुढच्या वर्षी हे जलवायू पूर्ण बंद व्हावी असं अपेक्षित आहे की जेणेकरून आता ही इनिशिएटिव्ह जी आहे ही खास पण लोकांचीच आहे. तलावाचं सुद्धा व्यवस्थित तलावासाठी म्हणजे आमची केस चालू होती सर सुप्रीम कोर्टामध्ये की आम्हाला तो मालकी हक्क मिळावा म्हणून. आता ते ही झाली म्हणजे आमचे ते हिस्सेदार होते, त्यांनी इंटरेस्ट घेतल्यामुळे ते डिस्टर्ब झाली. पण पाटलांनी एक विनंती केली होती राज्यपालांकडे, इथे राज्यपाल आले असताना, की तुम्ही जर बर्ड सँच्युरी करत असाल तर हा तलाव मी तुम्हाला हे देतो म्हणून, म्हणजे मी आपली केस वापस घेतो. ये मेन झरना जहाँ के माध्यम से जो झरना बनाया था, फिर उसी झरने के माध्यम से जो पानी है इस साइड में इकट्ठा होता है. तो अभी जो उनके जो लड़के हैं वो बताने जा रहे हैं. ये देख सकते हैं आप इस साइड से, और पाइपलाइन जैसे रहते हैं उस टाइप का जो है वो झरना बनाया गया. 15 फीट खुलाएगा. ये देख सकते हैं आप पूरा 15 फीट खोला ही है, और 15 फीट खोलने के बाद वहाँ पर पाइपलाइन बनाया गया. पाणी येण्यासाठी वर तिथे जे आपण हे केलं स्वॅम्प जो तयार झाला, ते स्वॅम्प हे ते ह्याच्यासोबत जोडून राहतो आणि ह्याच्यातून जो म्हणजे आपले जे टिपिकल हे होतं ते अर्जुनाच्या झाडाजवळ आपल्याला ते मिळतं किंवा काय पाणी असतं. मॅडम याला पूर्ण स्लॅब टाकली आहे म्हणजे ओके. अच्छा, स्लॅब टाकून मग वरून हे झालंय का त्याला? वरून का विहीरच आहे म्हणजे थोडक्यात. आणि छोटीशी लाईन खोदून ते पाईपलाईन तिकडे टाकली. देख सकते हैं आप ये कुएं टाइप का है गड्ढा, और इस कुएं टाइप गड्ढे से पाइपलाइन डाल के जो पानी है इधर निकाला जा रहा है. तो कितनी ज़बरदस्त इंजीनियरिंग जो यहाँ पर जो है ये देखने को मिल रही है. इसका मतलब ऐसा है कि पहाड़ियों में जो बारिश का पानी आता है वो कभी नहीं सूखता, और झरनों के माध्यम से ज़मीन के निचले भाग से ही बहते रहता है. और इस टेक्निक को पटेल साहब ने समझ के यहाँ पर जो ज़मीन में जो है 15 फीट का गड्ढा बना के यहाँ से जो पानी निकालने का जो काम है उस साइड में उन्होंने किया.
भालू के चिन्ह है, ये भालू के चिन्ह ये आड़े टेढ़े इस साइड के चढ़ते समय के दे सकते हैं आप। इसको अर्जुन का झाड़ बोलते हैं और ये अर्जुन के झाड़ पर देख सकते हैं आप भालू किस तरह से चढ़ता है, ये देख सकते हैं आप उसके निशान पूरे यहाँ पर। और बाघ के निशान भी ऐसे रहते हैं, जो टाइगर रहता है उसके निशान टेरिटोरियली, बाघ के जो अपना जो टेरिटोरियल के लिए जो पद्म रहते हैं उसके जो चिन्ह रहते हैं वो तकरीबन 6-7 फीट के ऊपर रहते हैं, क्योंकि टाइगर ऐसे नीचे से जो है चिन्ह कभी नहीं करता, ऊपर जाके करता है। ये जो निशान है ये भालू के हैं, तो भालू के निशान और टाइगर के निशान समझने के लिए आपको ध्यान रखना पड़ेगा। ये भालू नीचे से कर लेता है और टाइगर खाली ऊपर जो है अपना टेरिटोरियल जो मार्क है ऊपर से जो है वो करता है। आज जंगल में बड़ा रोमांचक जो अनुभव यहाँ पर देखने को मिल रहा है, इतने सारे फॉरेस्ट गार्ड अधिकारी VIP लोग, इनके साथ जंगल में आज ऐसे ट्रैवल करना और घूमना, आज मैं बहुत बेटर फील कर रहा हूँ, क्योंकि ऐसे लोगों के साथ जंगल सफारी करना और इनके साथ पैदल गश्त लगाना ये बड़ी अद्भुत बात है। और ऐसे मौके बेहद ही कम लोगों को मिलते जैसे आज मुझे मिला, और मैं अपने आप को बहुत प्राउड फील कर रहा हूँ, क्योंकि इनके साथ जंगल समझने की और परखने की जो एक बात है आज मुझे मिली, और मौका मिलेगा तो फ्यूचर में वाइल्ड लाइफ की और टाइगर की जैसे जैसे यहाँ पर संख्या बढ़ती जाएंगी उस टाइम इस नवेगांव बांध नेशनल पार्क का जो नज़ारा है फ्यूचर में आपको मैं दिखाते जाऊंगा। ये है माधव झरी का खूबसूरत सा नज़ारा, जहाँ पर पूरे पर्यटक पूरे अधिकारी लोग यहाँ पर मौजूद हैं। तो ये था माधव झरी नवेगांव बांध टाइगर रिजर्व में मौजूद ऐसी एक सुंदर जगह, जहाँ पर आपको त्याग और बेजुबान जानवर के लिए एक प्रेम यहाँ पर देखने को मिलता है। आप जब भी टाइगर रिजर्व या फिर जब भी नवेगांव बांध नेशनल पार्क आएंगे तो यहाँ पर आप जो महादेवराव पाटिल इनका जो समर्पण है बेजुबान जानवर के लिए यहाँ पर देखने को मिलता है। तो ठीक है भाइयों, आप आइए यहाँ पे, और यहाँ पर आपको टाइगर और महाराष्ट्र का एकमेव जंगल जहाँ पर आपको हाथी ज़रूर देखने को मिलेगा। तो ठीक है भाइयों, धन्यवाद। बाजू में थोड़ा क्या ये देख सकते हैं आप, यहाँ पर आपको इस जंगल में इतनी शांति, यहाँ पर एक बोरवेल और वहाँ पर आगे में एक मचान, इतना सुंदर प्लेस है यहाँ पे। टाइगर रिजर्व में पैदल पैदल गश्त अभी हो रहा है वापस, अभी देखते हैं कहाँ सफारी होती है। तो हम आ गए वापस अपने जिप्सियों के नज़दीक। अभी हो गए माधव झरी का जो है दर्शन, अभी हम जाने वाले कोर जोन में। वीडियो काफ़ी लंबी होने वाली है और मेरी यह दरख्वास्त है कि आप वीडियो पूरा जो है पूरा फुल देखिए। अभी जो रोमांचक सफ़र है अभी आगे होने वाला है।